हॅलो मैत्रिणींनो, नमस्कार. रेखा स्पेशलमध्ये सर्वांचं स्वागत. आज आपण बघणार आहोत भाजणीच्या उपवासाचे चकल्या. तर आपल्याला त्यासाठी साहित्य लागणार आहे 2 वाट्या भाजणीचं पीठ, अर्धे चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ. चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया. प्रथम आपण एका ताटामध्ये पीठ काढून घेऊया. यामध्ये आपण भाजणीचं पीठ घालून घेणार आहोत. हे मी 2 वाटे घेतलेलं आहे. यामध्ये आपण अर्धा चमचा लाल तिखट घालणार आहोत, चवीनुसार मीठ, थोडेसे जिरे घालणार आहे मी. हे थोडेसे कुटून घेतलेले आहे मी. तुमच्याकडे जर चालत नसेल तर तुम्ही नाही घातले तरी चालेल. आणि यामध्ये आपल्याला कडकडीत 2 चमचे तेल घालून घ्यायचं आहे. आपल्याला याला हे मोहन घालून घ्यायचं आहे. हे मी 2 चमचे घेतलेले आहे. आता आपण हे मिक्स करून घेणार आहोत. तेल हे गरम टाकलेलं आहे, त्यामुळे आपल्याला हे हाताने नाही तर एखाद्या चमच्याच्या सहाय्याने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. सुरुवातीला आपण याला तेलाचं मोहन घातलेलं होतं आणि ते अतिशय कडक होतं, त्यामुळे आपण ते चमच्याने मिक्स करून घेतलं. आता आपण याला छान हाताने मिक्स करून घेऊया. आता हे थंड झालेलं आहे, तर हे मोहन चांगलं आपल्याला पिठाला लावून घ्यायचं आहे. अशा पद्धतीनं आपल्याला सर्व पिठाला हे व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला याला भिजवायला गरम पाण्याचा वापर करायचा आहे. आपल्या पिठाला मोहन मी हे छान लावून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला गरम पाणी घालून घ्यायचं आहे. त्यासाठी मी ज्या वाटीने आपण हे पीठ मोजून घेतलेलं आहे त्याच वाटीने मी हे 4 वाट्या गरम पाणी केलेलं आहे. तर आपल्याला हे थोडं थोडं यामध्ये घालून घ्यायचं आहे. हे देखील फार कडक असल्यामुळे आपण हे चमच्याने मिक्स करून घेणार आहोत. थोडं थोडंच आपल्याला यामध्ये घालायचं. एखाद्या वेळेस थोडंसं शिल्लकसुद्धा राहू शकतं. थोडं थोडंच आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे. आपण आता हे 2 मिनिटांनंतर हाताने व्यवस्थित मळून घेणार आहोत. आपलं मिश्रण हे थंड झालेलं आहे. आता आपण हे हाताने छान मिक्स करून घेऊया. याचा असा छान गोळा बनवून घ्यायचा आहे. जास्त पातळ देखील आपल्याला हे बनवायचं नाही. हवा असेल तर आपण त्यात थोडंसं पाणी घालू शकतो. अशा पद्धतीनं आपण गोळा व्यवस्थित बनवून घेणार आहोत. आपलं पीठ हे छान भिजून झालेलं आहे. आता आपण सोऱ्याला तेलाचा हात लावून घेणार आहोत. आतल्या बाजूने आपल्याला हे असं तेल लावून घ्यायचं आहे. त्यामुळे आपलं पीठ हे याला चिटकणार नाही आणि आपण याला अशी चकलीची चाळणी वापरणार आहोत. इकडे कढईमध्ये तेल तापायला ठेवलेलं आहे. आता आपण सोऱ्यामध्ये पीठ घालून घेऊया. अशा पद्धतीने आपल्याला थोडं थोडं पीठ घेऊन सोऱ्यामध्ये घालून घ्यायचं आहे. आपल्याला यामध्ये अर्धच पीठ भरायचं आहे. अशा पद्धतीनं आपण आता छान चकल्या पाडून घेणार आहोत. आता मी प्लेटला छान तेलाचा हात लावून घेतलेला आहे. आपण या प्लेटवरती भाजणीच्या चकल्या घालून घेणार आहोत. अशा पद्धतीनं आपल्याला या सर्व चकल्या काढून घ्यायच्या आहे. अतिशय सुंदर काटे आलेले आहेत त्याला. तुम्हाला छोट्या हवे असेल तर तुम्ही छोट्या देखील बनवू शकतात. आपण ह्या प्लेटवर देखील अशाच पद्धतीनं चकली पाडून घेणार आहोत. आता आपण ह्या चकल्या छान तळून घेणार आहोत.
इकडे तेल आपलं छान तापलेलं आहे. याला असं अलगद आपल्याला हे सोडून घ्यायचे आहे. आता आपण गॅस हा थोडा स्लोच करणार आहे. अशा पद्धतीने आपण दुसरी देखील चकली त्यामध्ये घालून घेणार आहोत. आता आपली एका साईडने चकली तळून झालेली आहे. आता आपण हे उलटून घेऊया. अतिशय सुंदर कलर आलेला आहे आपल्या चकल्यांना. अशा पद्धतीने तुम्ही या चकल्या बनवून बघा. अतिशय खुसखुशीत आणि चवदार ह्या चकल्या बनतात. अगदी मंद आचेवर आपल्याला ह्या चकल्या तळून घ्यायच्या आहे. छान आपल्या ह्या चकल्या आता तळून झालेल्या आहे. अशा पद्धतीने आपल्याला सर्व चकल्या तळून घ्यायच्या आहे. बघा कसा सुंदर कलर आलेला आहे. चला तर मैत्रिणींनो, तयार झाली आपली अतिशय कुरकुरीत अशा भाजणीच्या उपवासाच्या चकल्या. तुम्ही देखील अशा पद्धतीने करून बघा. बघा किती सुंदर कलरही आलेला आहे आणि अगदी खमंग खुसखुशीत ही चकली झालेली आहे. नक्की करून बघा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.